शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे। तर 15 ते 16 उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। जागा वाटपासंदर्भात संजय राऊत यांनी ही माहिती दिली होती। दरम्यान आपण पाहतोय आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची देखील आज जाहीर होईल ही यादी। लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाईल। तर 15 ते 16 उमेदवारांची नावे यावेळेस जाहीर होण्याची दाट शक्यता आहे। संजय राऊत यांच्याकडून ही माहिती देण्यात आली होती। दरम्यान शिवसेनेचे संभाव्य उमेदवार नेमके कोण आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। विनोद घोसाळकर उत्तर मुंबई, संजय दिना पाटील ईशान्य मुंबई, तसेच अरविंद सावंत दक्षिण मुंबई आणि अनिल देसाई दक्षिण मध्य मुंबई या ठिकाणाहून हे आपण पाहतोय ठाकरेंचे संभाव्य उमेदवार असू शकतात। तर अमोल कीर्तीकर उत्तर पश्चिम मुंबई, चंद्रकांत खैरे छत्रपती संभाजीनगर, नरेंद्र खेडकर बुलढाणा, तसेच संजय देशमुख हे देखील असू शकतात। ओमराजे निंबाळकर उस्मानाबाद, बंडू जाधव परभणी, तसेच भाऊसाहेब वागचौरे शिर्डी, विजय करंजकर नाशिक मधून संभाव्य उमेदवार असू शकतात। तर राजन विचारे ठाण्यातून, अनंत गीते रायगड आणि नागेश आष्टीकर यांना हिंगोलीमधून उमेदवारी दिली जाऊ शकते। विनायक राऊतांना रत्नागिरी सिंधुदुर्ग, तसेच चंद्रहार पाटील यांना सांगली आणि संजोग वाघेरे यांना मावळमधून लोकसभेसाठी उमेदवारी दिली जाऊ शकते। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। स्वप्नील, आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। 15-16 जणांची देखील नावे या ठिकाणी असल्याचं कळतंय, काय कळतंय? वर्षा, नक्कीच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरतोय अशा प्रकारे दिसतंय। काँग्रेसकडून सुद्धा जागा वाटपावरती उमेदवार आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहेत। मात्र आता नंतर शिवसेना ठाकरे गटाकडून सुद्धा 15 ते 16 जागांवरती आपले उमेदवार आहेत ते जाहीर करण्यात येईल। दरम्यान आजच हे उमेदवार जी यादी आहे ती समोर येईल आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची यादी कधी जाहीर होते याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। कारण काल जी बैठक मातोश्री येथे झाली होती उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची, या बैठकीमध्ये सुद्धा या यादीवरती चर्चा झाली असल्याची माहिती समोर येते। तसेच एकंदरीत जागा वाटप झाल्यानंतर एकजूट पक्षाची कशी असली पाहिजे, सर्व आघाड्यांवरती जाऊन निवडणूक प्रचार कसा असायला पाहिजे अशा प्रकारची चर्चा आणि व्यूहरचना आहे ती भाजप विरोधामध्ये या दोन नेत्यांमध्ये झालेली आहे। वंचितच्या भूमिका संदर्भात सुद्धा चर्चा झालेली आहे। मात्र आज वंचितचे प्रकाश आंबेडकर आपली भूमिका जाहीर करणार, त्यापूर्वी महाविकास आघाडीकडून त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न होतोय का, त्याच्याविषयी काय अधिक माहिती मिळते का, याकडे सुद्धा सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। एकूणच 15 ते 16 आपण जी संभाव्य यादी आता दाखवली, या संभाव्य यादीतील जी काही 15 ते 16 नाव आहेत यावरती नाव निश्चित होणार आहेत आणि तीच यादी ती समोर येऊ शकते। अधिकृत नावांची घोषणा ही थोड्याच वेळात होईल अशा प्रकारची माहिती ही सुद्धा पक्षाकडून सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्की महाविकास आघाडीमध्ये 15 ते 16 जागा या शिवसेना ठाकरे गटाला कोणत्या मिळतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। काही वेळामध्येच ही यादी समोर येईल। वर्षा, स्वप्नील, तुम्ही जसा आता उल्लेख केलात की काही वेळातच ही यादी समोर येणार आहे, ही यादी साधारणपणे किती वाजेपर्यंत समोर येईल हा एक मुद्दा आणि दुसरा त्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सांगली आणि उत्तर मुंबईचा। उत्तर मुंबईमधून विनोद घोसाळकर यांचं नाव या ठिकाणी आपण पाहतोय आघाडीवर आहे। तर सांगलीतला तिढा जिथं काँग्रेस म्हणते हा आमचा बालेकिल्ला आहे, तर सांगलीत मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं आपला दावा कायम ठेवलेला आहे। चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर होण्याची सांगलीतून शक्यता वर्तवली जाते। पहिली गोष्ट म्हणजे एकंदरीत ठाकरे गटाची पहिली यादी आहे ती दुपारनंतर समोर येऊ शकते। कारण दुपारनंतर खरं तर महाविकास आघाडीची भेटीगाठी, महाविकास नेत्यांच्या भेटीगाठी असतील, ठाकरे गटाच्या पक्षांतर्गत काही भेटीगाठी असतील, या झाल्यानंतर खरं तर अधिकृत घोषणा ही नावांची होईलच। एकंदरीत दुसरीकडे जर सांगली या लोकसभेच्या जागेवरून जर वाद पाहायला मिळाला आहे तो म्हणजे ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये काँग्रेस गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे। तर सांगली ही पारंपरिकनुसार जागा आहे, परंपरेनुसारची जागा आहे, ती काँग्रेसची आहे अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भावना आहे। त्यामुळे ही सांगलीची जागा सोडू नये असं कार्यकर्त्यांचं वारंवार पक्षप्रदेश नाना पटोले यांच्याकडे म्हणणं आहे, मात्र त्यांची तशी इच्छा सुद्धा व्यक्त केलेली आहे। त्यामुळे सांगलीची जागा ही काँग्रेसलाच मिळावी यासाठी नाना पटोले सुद्धा आग्रही पाहायला मिळतात। तर दुसरीकडे सांगलीची जागा ही ठाकरे गटाला मिळावी यासाठी उद्धव ठाकरे आग्रही पाहायला मिळतात। त्यामुळे सांगलीच्या जागेवरती तोडगा निघाल्याची माहिती सुद्धा समोर येते। मात्र सांगलीची जागा ही खरं तर जी 15 ते 16 जागांची यादी जाहीर होईल यामध्ये जागाचा उल्लेख असेल का हेच पाहणं महत्त्वाचं आहे। आणि सांगली जागा नक्की कुणाला जाते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जर सांगली जागा ठाकरे गटाकडे गेली तर काँग्रेस त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र मिळून
येऊन प्रचार करतील आणि जो उमेदवार असेल तो राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, काँग्रेसचा असेल किंवा शिवसेनेचा असेल त्या उमेदवाराला विजय करण्याचा प्रयत्न करतील. लागवी. निश्चित. धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.